कर्जत तालुक्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजवणारी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। तालुक्यातील टाकवे गावात केवळ रस्त्याच्या जुन्या वादातून 3 महिलांना अत्यंत निर्घृणपणे मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप झालाय। यापेक्षाही संतापजनक बाब म्हणजे एवढी गंभीर घटना घडूनही पोलीस प्रशासनाने पीडित कुटुंबाच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप थेट पीडितांनी केलाय। पोलिसांच्या या भूमिकेमुळे आता परिसरात तीव्र संतापाची लाट उसळलीय। कडाव ग्रामपंचायत हद्दीतील टाकवे येथे रंजना नामदेव खरात यांचे कुटुंब गेल्या 35 वर्षापासून वास्तव्यास आहे। त्यांच्या घरासमोरील सर्वे क्रमांक 2/16 क मधील जागेतून गेल्या अनेक वर्षापासून 3 कुटुंबांचा ये-जा करण्याचा वहिवाटीचा रस्ता आहे। याच मार्गावरून गावकरी आपली जनावरे आणि वाहने घेऊन जातात। मात्र याच रस्त्याच्या कारणावरून वाद उफाळला आणि 3 महिलांना बेदम मारहाण करण्यात आली। पीडित कुटुंबाने जेव्हा न्यायासाठी पोलीस ठाणे गाठले तेव्हा पोलिसांनी त्यांना दाद दिली नसल्याचा आरोप होत आहे। पुढील 2 दिवसात या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने थेट पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्यात येईल। या इशाऱ्यामुळे आता कर्जत पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून ते काय पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले। आमच्या इथे वाडा होता तर आम्ही मोडून देत नव्हतो, तर तो बोलतो मोडून देणार तर तुम्हाला आम्ही ठार मारू बोलतो, काय करायचं ते कर बोलतो। तो म्हणतो वाडा मी मोडणारच बोलतो। तर आम्ही त्याच्या भीतीने मी मोडून दिला आणि 2 दिवस मग घरी राहिले नाही, अशी बाहेर जाऊन राहिले। त्याने धमकी दिली मला, मी काय करणार। जेसीबी घेऊन आलं ते, तर आम्ही बोललो का इकडनं घ्या तिकडनं घ्या, तुमची आहे ती घेऊन टाका। तुमची आहे ती तुम्हाला घ्या, आमची आहे ती आम्हाला द्या, पण आम्हाला रस्ता द्यावा। तर त्यामुळे ते काय बोलले, आम्ही कोणाला तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कुठून आला हो ते आम्हाला माहिती नाही, पण तो कुठून कंच्या रानात आला होता तो आम्हाला माहिती नाही। घर खाली करून द्या आम्हाला आणि तुमच्या रस्त्याने तुम्ही कुठे पण जावा, आम्ही तुम्हाला ओळखत नाही, तुम्हाला रस्ता बिस्ता इथून काहीच भेटणार नाही। आणि डायरेक्ट मग तो रामचंद्र पोर्या सिद्धेश काळोखे तो डायरेक्ट मारायला धावला, बोलतो बाजूला व्हा नाहीतर तुम्हाला मी मारीन असं बोलायला लागला। बोल डायरेक्ट धावून आला, बोलतो मला बोलतो आवाज करी तो जेल भोगायला लागलं तरी बोलतो मला लागल चालेल बोलतो, मी जेल बघीन पण तुला बोलतो ठार मारून टाकेल। तो बोले मार ना, बोले मारायचं काय, बोले माझ्या निघून घरी यायला रस्ता नाही, बोले निघून तुमच्या घरी असतं तर तुम्ही तुझ्या पण बाईने हेच केलं असतं ना, बोले थोडी तरी समजून घ्या ना, बोलले आम्हाला आम्हाला 4 फुटाचा रस्ता नको का, बोले आम्हाला रस्ता तर पाहिजे नको, आमची ढोर आहेत आमची निघून, आम्ही जाणार कुठे कामात धंद्याला, आम्ही कुठे जाणार, पाणी तर पाहिजे का नको पियाला, आम्हाला निघून दुडी यायचं हे नाही आम्हाला पाण्याला। तो काय करायचं करा, तुमच्या बापाची जागा नाही म्हणतो, नुसतं म्हणतो घाण घाण शेअर येतो तो। या सर्व प्रकरण समजल्यानंतर असं समजलं की आमच्या घरी येऊन माझ्या आईला बहिणीला मारहाण झाले। त्यानंतर आम्ही घरी आलो, त्या दिवशी ज्या दिवशी मारहाण झाली त्या दिवशी मी आणि माझे वडील आम्ही दोघं सुद्धा घरी नव्हतो। आम्ही घरी आलो, आम्हाला समजलं असं प्रकरण घरी झाले। यानंतर आम्हाला सर्वांनी सांगितलं की तो आपल्याला मारायला येणार आहे, तो आम्हाला मारण्याची धमक्या देत आहे। या सर्व भीतीपोटी आम्ही 2-3 दिवस घराबाहेर होतो, घरी सर्व आमचे गुरंढोरे टाकून घराबाहेर पडार होतो आम्ही। यानंतर मी आणि माझ्या भावांनी थोडी हिंमत दाखवून पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा या प्रकरणाबद्दल FIR दाखल करण्यास गेलो तर पोलीस स्टेशनवाल्यांनी आम्हाला सरळ केस घेण्यात मनाई केली की तुम्ही सर्व ऑनलाईन करा, आम्ही ऑफलाईन काहीच घेत नाही, ऑफलाईन आम्ही तक्रार घेतच नाही, तुम्ही सगळं ऑनलाईन तक्रार करा तेव्हा आम्ही काही ऍक्शन घेऊ। हे सर्व नंतर आम्हाला ऑनलाईन बद्दल याबद्दल काय समजलं नाही, त्यानंतर आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांना हे सर्व कारणं घातले। काही माझ्याकडे खरात कुटुंब भेटीसाठी आले, त्यांनी त्यांचं काहीतरी कंप्लेंट होती ते घेऊन आले। त्यांनी सांगितलं का सदर टाकवे गावामध्ये ते राहत आहेत आणि तिथे धनगरवाडा आहे, त्यांची 3 घरं आहेत धनगर समाजाची आणि 30 वर्षापासून ते तिथे राहत आहेत। तर तिथे राहत असताना त्यांची 30 वर्षापासून ज्या मालकाकडून त्यांनी जमीन घेतली त्यांनी त्याला पाऊलवाट सोडली होती घरी यायला, पण काही दिवसापूर्वी टाकवे गावातून रामचंद्र कालोखे आणि सिद्धेश कालोखे हे 2 इसमा येऊन त्यांनी तिथं मारहाण करून त्यांना धमकी देऊन तिथं बांधकाम चालू केलं असं त्यांचं म्हणणं आहे। आणि हे करत असताना त्यांच्या घरातून जेव्हा विरोध झाला तेव्हा त्यांच्या महिलांना मारहाण झाली। आज रायगडच्या SP महिला असताना जर कर्जत तालुक्यामध्ये कर्जत गावात टाकवे गावात जर अशी मारहाण महिलांना होत आहे तर याच्याबद्दल नक्कीच
ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तसेच हे कर्जत पोलीस स्टेशनलाही जाऊन आले तरी तिथे काय पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. यापुढे याच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे, नाहीतर आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही काहीतरी भूमिका घेऊ.